चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्री सेकंड. तर त्यामध्ये एक्सरसाइज 3.2 आणि क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड आहे प्रूव्ह दॅट. त्यामध्ये टोटल 6 एक्झाम्पल्स आहेत प्रूव्ह दॅटचे. तर नंबर फर्स्ट पहा. नंबर फर्स्ट याचं सोल्युशन आहे नंबर फर्स्ट. तर फर्स्ट आहे प्रूव्ह दॅट कॉस पाय प्लस एक्स cos minus x divided by sin pi minus x cos pi by 2 plus x equal to cos square x हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर नंबर फर्स्ट मध्ये LHS इक्वल टू cos. LHS म्हणजे काय? लेफ्ट हँड साइड म्हणजेच जे एक्झाम्पल आहे त्याची डावी बाजू. तर cos pi plus x मल्टिप्लाय cos minus x divided by sin pi minus x मल्टिप्लाय cos pi by 2 plus x cos pi by 2 plus x. आता इथे याचा आन्सर आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पहिला cos pi plus x, मग पाय म्हणजे 180 डिग्री आणि 180 पेक्षा मोठा अँगल. 180 पेक्षा मोठा म्हणजे तो कुठे येतो? मग लायझिंग थर्ड क्वाड्रंट. लायझिंग थर्ड क्वाड्रंटमध्ये cos निगेटिव्ह आहे. cos निगेटिव्ह आहे म्हणजे फॉर्म्युला काय येतो? मग आणि इथे जर पूर्ण अँगल असेल तर आपण काय म्हटलं? कॉसचा कॉस राहील, साईनचा साईन राहील आणि क्वाड्रंटचं साईन द्यायचं. ठीक आहे. तर cos पाय प्लस एक्स म्हणजेच मायनस कॉस एक्स. मायनस कॉस एक्स. कॉस पाय प्लस एक्स म्हणजे मायनस कॉस एक्स आणि कॉस ऑफ मायनस एक्स म्हणजे कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा. म्हणजे इथे मल्टिप्लाय काय येईल? कॉस एक्स येईल आणि डिवायडेड बाय साईन पाय मायनस एक्स. आता पाय मायनस एक्स म्हणजे 180 पेक्षा लहान. 180 पेक्षा लहान म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे साईन पाय मायनस एक्स आन्सर काय येतं? साईन एक्स. आणि कॉस पाय प्लस एक्स पाय बाय 2 प्लस एक्स. पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री. तर 90 प्लस थिटा म्हणजे लायझिंग सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसचा साईन निगेटिव्ह आहे आणि हाफ अँगल असेल तर कॉसचं साईन होईल, साईनचं कॉस होईल. म्हणजे इथे आन्सर काय येतं? मायनस साईन एक्स. दॅट इज इक्वल टू आता या ठिकाणी बघा कॉस आणि कॉस एक्स मल्टिप्लाय कॉस एक्स म्हणजे किती झाले? कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय इथे मायनस साईन येईल आणि साईन एक्स मल्टिप्लाय साईन एक्स म्हणजेच साईन स्क्वेअर एक्स दॅट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस आणि कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स म्हणजेच किती? कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू RHS. RHS म्हणजे राईट हँड साईड. जे एक्झाम्पल आहे त्याची उजवी बाजू म्हणजेच इक्वल टू RHS. अशा पद्धतीने LHS वरून RHS आपल्याला प्रूव्ह करता येतं. ठीक आहे. तर एक्झाम्पल नंबर सेकंड पाहू. नंबर सेकंड प्रूव्ह दॅट cos 3 pi by 2 plus x cos 2 pi plus x multiply cot 3 pi by 2 minus x plus cot 2 pi plus x इक्वल टू दाखवायचं आहे 1. ठीक आहे. आता यामध्ये RHS दाखवायचं आहे 1. मग LHS काय याच्यामध्ये? तर LHS आहे cos 3 pi by 2 plus x multiply cos 2 pi plus x 2 pi plus x multiply cos multiply in bracket cot 3 pi by 2 minus x plus cot 2 pi plus x. हे आहे आपला LHS. तर आता या ठिकाणी फॉर्म्युला बघा. 3 pi by 2 हाफ अँगल आहे आणि हाफ असेल तर काय होईल? साईनचा कॉस होतं, कॉसचं साईन होतं आणि मग 3 pi by 2 म्हणजे 270 डिग्री. 270 प्लस एक्स म्हणजे 270 पेक्षा मोठा आहे. 270 पेक्षा मोठा म्हणजे तो अँगल येतो फोर्थ क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थमध्ये कॉसला साईन हे पॉझिटिव्ह आहे. फोर्थमध्ये कॉसला साईन पॉझिटिव्ह म्हणजे याचा आन्सर काय येईल? मग इक्वल टू कॉसला साईन पॉझिटिव्ह म्हणजे प्लस साईन येईल आणि इथे काय हाफ असेल तर कॉसचं साईन झालं म्हणजे याचा आन्सर झालं cos 3 pi by 2 plus x म्हणजे sin x. ठीक आहे. आता cos 2 pi plus x 2 pi म्हणजे 360 डिग्री. पायची व्हॅल्यू आपण टाकतो 180 डिग्री म्हणजेच किती झाले? 360 पेक्षा मोठा अँगल म्हणजेच हा असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. 1 रोटेशन कंप्लीट झालं आणि थोडासा पुढे गेला म्हणजे ॲक्टिव्ह अँगल आहे x. तर 2 pi plus x लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह आणि पूर्ण अँगल असेल तर कॉसचा कॉस साईनचा साईन होईल म्हणजे इथे आन्सर येतं मल्टिप्लाय कॉस एक्स. आता मल्टिप्लाय cot 3 pi by 2 minus x म्हणजेच 270 मायनस एक्स म्हणजे 270 पेक्षा लहान आहे
270 पेक्षा लहान असेल तर थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल आहे आणि थर्डमध्ये क्वाडला साईन हे प्लस आहे. मग हा पास असेल तर काय झालं, कॉटचं टॅन होतं. जसं साईनचं पास होतं, कॉटचं साईन होतं, टॅनचं कॉट होईल, कॉटचं टॅन होईल. म्हणजे इथे आन्सर काय आलं, टॅन एक्स आलं. ठीक आहे, कॉट 3π/2 मायनस एक्स म्हणजेच टॅन एक्स. आता पुढचं व्हॅल्यू कॉट 2π प्लस एक्स, कॉट 2π प्लस एक्स. मग 2π प्लस एक्स म्हणजे 360 पेक्षा मोठा आहे अँगल. 360 पेक्षा मोठा म्हणजे तो एक रोटेशन कंप्लीट होतं आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल येईल. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर कॉटचं इथं पूर्ण अँगल आहे म्हणून कॉटचं कॉटच राहील. तर फॉर्म्युला काय आला, कॉट एक्स येईल. therefore इक्वल टू साइन एक्स मल्टिप्लाय कॉस एक्स मल्टिप्लाय टॅन एक्स म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. अशा फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. therefore इक्वल टू आता आपण ब्रॅकेट सॉल्व जर केला तर किती मिळतं पहा, मल्टिप्लाय साइन एक्स मल्टिप्लाय साइन एक्स म्हणजे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स मल्टिप्लाय कॉस एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स मल्टिप्लाय साइन एक्स. अशा फॉर्ममध्ये स्टेप लिहिता येईल. दॅट इज इक्वल टू साइन एक्स कॉस एक्स. इथे आहे कॉस एक्स साइन एक्स म्हणजे साइन एक्स आणि कॉस एक्स कॅन्सल झाले. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स राहील. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे व्हॅल्यू 1 आहे. दॅट इज इक्वल टू RHS. अशा फॉर्मने आपल्याला एक्झाम्पल नंबर सेकंड सॉल्व करता येईल. आता एक्झाम्पल नंबर थर्ड पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर थर्ड आणि थर्ड आहे प्रूव्ह दॅट इथं दिलेलं आहे सेट 840 कॉट मायनस 945 प्लस साइन 600 मल्टिप्लाय टॅन मायनस 690 इक्वल टू दाखवायचं 3/2. तर नंबर थर्ड सोल्युशन पाहायचं. तर यामध्ये LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड, तर LHS आहे सेट 840 मल्टिप्लाय कॉट मायनस 945 प्लस साइन 600 मल्टिप्लाय टॅन मायनस 690 डिग्री. आता याचा आन्सर आपल्याला दाखवायचं आहे 3/2 दाखवायचं आहे. मग सेट 840 म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला अशी लिहिता येईल 840 म्हणजे 720 प्लस 120. ठीक आहे, 720 प्लस 120. आता इथे आहे कॉट, मग कॉट ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस कॉट थिटा. तर याचं साईन मी अगोदर लिहिते का, इथे लिहिते कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस मायनसचं काय होईल मायनस, म्हणून हे जे साईन आहे ते इथे घेतलं. कॉट ऑफ मायनस थिटा इज मायनस कॉट थिटा. म्हणजेच इथे येतं 945 आणि 945 म्हणजे 720 प्लस इथे होईल 225 प्लस पुढचा नंबर इथे लिहिते साइन 600 म्हणजे 720 मायनस 120. त्यानंतर टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा. तर साइन इथे येईल, इथे होतं प्लस आणि हे मायनस काय झालं मायनस आणि इथे येईल टॅन 690 म्हणजे 720 मायनस 30 डिग्री. अशा फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. आता पुढची स्टेप फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे सेट 2π. आता इथे किती आहे 720 म्हणजे 2 रोटेशन कंप्लीट आहे. 2 रोटेशन कंप्लीट म्हणजे ती व्हॅल्यू आपण काय लिहितो 2π किती येईल ते 720 2π प्लस थिटा हाच फॉर्म्युला कन्सिडर करा कारण रोटेशननुसार परत पुन्हा तुम्हाला इथे कन्फ्युजन होईल. तर 720 प्लस 120. मग आता इथे आपण याला 2π म्हणूया थोड्या वेळ फक्त. 2π प्लस थिटा हा वापर करायचा कारण रोटेशन कंप्लीट आहे. दोन रोटेशन कंप्लीट आहे. पुढचा अँगल आपल्याला लिहायचा आहे. मग सेट 2π प्लस थिटा म्हणजे लाईक इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणूया आपण, म्हणजेच काय होईल सेटचं सेट होईल सेट 120 आलं. त्यानंतर इथे कॉट 2π प्लस थिटा म्हणजे हा सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये याची सुद्धा व्हॅल्यू किती कॉट 225. त्यानंतर इथे मायनस साइन 720 मायनस 120 म्हणजे 2π मायनस थिटा लाईक इन फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थमध्ये साईनला साईन काय असतं निगेटिव्ह म्हणजेच मायनस मायनस किती होईल प्लस इथे येईल साइन 120 आणि टॅन 720 मायनस 30 म्हणजेच पुन्हा हा फोर्थ क्वाड्रंट आहे 2π मायनस थिटा आणि फोर्थमध्ये टॅनचं टॅन राहील कारण इथे 720 आहे पूर्ण असेल तर काय होईल टॅन 30 आणि टॅनला साईन कोणता आहे निगेटिव्ह म्हणून इथे
इथे काय झालं, याचं साईन एक निगेटिव्ह आणि हे एक निगेटिव्ह मायनस मायनस काय झालं, प्लस झालं. ठीक आहे, आणि हे मायनस साईन म्हणजेच आन्सर आलं tan 30 डिग्री. आणखी आता आपल्याला पुढची स्टेप काय लागेल, मायनस सेक 120 म्हणजे 90 डिग्री प्लस 30 डिग्री, किंवा असं लिहिता येतं 180 डिग्री मायनस 60 डिग्री असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, आता इथे कॉट 225 म्हणजेच 180 प्लस 45 मायनस साईन 120 म्हणजेच आता इथे मी लिहिते 180 मायनस किती मिळेल 60 डिग्री आणि tan 30. ठीक आहे, आता फॉर्म्युला फक्त यूज करायचा या ठिकाणी 90 म्हणजे π/2, मग सेक π/2 प्लस थीटा, सेक π/2 प्लस थीटा याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. मग सेक π/2 प्लस थीटा म्हणजेच आता इथे आपण याला कॉस कन्सिडर करूया. कॉस π/2 प्लस थीटा, कॉस π/2 प्लस थीटा, π/2 प्लस थीटा म्हणजे 90 पेक्षा मोठा आहे. हा आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंडमध्ये कॉसला साईन निगेटिव्ह असतं आणि इथे हा कॉस आहे तर काय झालं, कॉसचं साईन झालं म्हणजेच आन्सर काय आलं मायनस साईन थीटा. तर कोस सेक π/2 प्लस थीटा म्हणजे मायनस कोसेक थीटा, मायनस कोसेक थीटा किती, मग मायनस मायनस प्लस झाले किंवा मल्टिप्लाय मायनस कोसेक थीटा म्हणजे थीटा आणि 30 डिग्री हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज केला. आता कॉट 180 प्लस थीटा, 180 प्लस थीटा म्हणजे पाय प्लस थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्डमध्ये कॉटला साईन पॉझिटिव्ह आहे म्हणजेच कॉट पाय प्लस थीटा आन्सर येतं कॉट थीटा म्हणजेच कॉट 45 डिग्री मायनस साईन 180 मायनस 60, 180 डिग्री म्हणजे पाय मायनस थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईनला साईन पॉझिटिव्ह आहे आणि पाय जर असेल तर साईनचं साईन राहतं म्हणजेच साईन पाय मायनस थीटा, साईन पाय मायनस थीटा याचा आन्सर काय येतं साईन थीटा येतं इक्वल टू साईन थीटा म्हणजेच आन्सर येईल साईन 60 डिग्री, साईन 60 आणि tan 30 डिग्री, tan 30ची व्हॅल्यू आहे नंतर घेऊया आपण tan 30 डिग्री. आता हे सगळे आपण काय केलं, ॲक्टिव्ह अँगलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, मायनस मायनस प्लस झालेलं आहे आणि कोसेक 30 म्हणजेच 1/sin 30 आणि sin 30ची व्हॅल्यू आहे 1/2 तर कोसेक 30 येईल 2 मल्टिप्लाय कॉट 45 म्हणजेच व्हॅल्यू येईल 1 मायनस sin 60 म्हणजे √3/2 आणि tan 30 म्हणजे 1/√3 म्हणजेच आता पुढचे स्टेप काय लिहिता येईल, मग 2 मायनस आता √3 हे कॅन्सल झालेलं आहे मग इक्वल टू येईल 2 मायनस 1/2 म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 मायनस 1 डिवायडेड बाय 2 देरफोर 4 मायनस 1/2 म्हणजेच 3/2 इक्वल टू आहे आरएचएस. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे, आता पुढचा नंबर आहे 4. नंबर 4 पहा, prove that cosec 90 degree minus x sin 180 degree minus x cot 360 minus x divided by sec 180 degree plus x tan 90 degree plus x sin minus x equal to दाखवायचे 1. तर नंबर 4 सोल्युशन आहे नंबर 4चं. तर एलएचएस काय आहे त्यामध्ये, एलएचएस आहे cosec 90 degree minus x sin 180 degree मायनस x त्यानंतर कॉट 360 डिग्री मायनस x डिवायडेड बाय सेक 180 डिग्री प्लस x tan 90 डिग्री प्लस x मल्टिप्लाय साइन ऑफ मायनस x. आरएचएस दाखवायचं आपल्याला 1. तर आता इथे पहा कोसेक 90 डिग्री म्हणजे π/2 तर कोसेक π/2 मायनस x लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग इथे हा अँगल असेल तर कोसेकचं सेक होतं आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह म्हणजेच इथे काय आन्सर येईल कोसेक x येईल म्हणजेच कोसेक π/2 मायनस x म्हणजेच कोसेक x. आता साईन पाय मायनस x 180 म्हणजे पाय तर साईन पाय मायनस x लाईज इन सेकंड क्वाड्रंटमध्ये साईनला साईन पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचा आन्सर काय होईल साईन x. त्यानंतर मल्टिप्लाय कॉट 2π 360 म्हणजे 2π कॉट 2π मायनस x कॉट 2π मायनस x लाईज इन फोर्थ क्वाड्रंट आणि मग फोर्थमध्ये कॉटला साईन निगेटिव्ह आहे
मग इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून असं लिहिते की मायनस कॉट एक्स, मायनस कॉट एक्स डिवायडेड बाय आता सेक पाय प्लस एक्स, सेक पाय प्लस एक्स. मग पाय प्लस एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्डमध्ये सेक निगेटिव्ह आहे म्हणजेच काय होईल सेक एक्स येईल, सेक ऑफ पाय प्लस थिटा म्हणजेच मायनस सेक थिटा आणि टॅन पाय बाय 2 प्लस एक्स, टॅन पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजेच मायनस कॉट एक्स आणि साइन ऑफ मायनस एक्स म्हणजेच मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्स आणि देयरफॉर इक्वल टू हे मायनस साइन अगोदर येईल मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच कोसेक एक्स म्हणजेच 1 अपॉन साइन एक्स, 1 अपॉन साइन एक्स मल्टिप्लाय साइन एक्स मल्टिप्लाय कॉट एक्स डिवायडेड बाय सेक एक्स म्हणजेच आता इथे मायनस 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 3 वेळेस म्हणजे मायनस साइन येईल आणि सेक एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स मल्टिप्लाय कॉट एक्स मल्टिप्लाय साइन एक्स अशा फॉर्ममध्ये स्टेट लिहिली. आता हे साइन एक्स कॅन्सल झालेले आहे, कॉट एक्स सुद्धा इथे कॅन्सल झालेला आहे आणि मग दाखवायचं काय होतं आपल्याला हा इक्वल टू 1 दाखवायचं होतं. ठीक आहे, तर इथे आन्सर किती आला मग इक्वल टू किती राहिले साइन एक्स म्हणजेच मायनस मायनस किती झाले प्लस, मायनस मायनस प्लस देयरफॉर इक्वल टू साइन एक्स 1 अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स. मिस्टेक आहे इथे, सेक पुन्हा चेक करूया आपण. सेक पाय प्लस एक्स, सेक पाय प्लस थिटा म्हणजेच लाईज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्डमध्ये सेकचं आन्सर काय होतं सेकच राहील, सेक एक्स इन हां इथे चेंज झालेला आहे. इथे काय पाहिजे होतं आपलं फॉर्म्युला इथे चेंज झाला. कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स, कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे काय पाहिजे होतं इथे साइन सेक एक्स पाहिजे होतं आणि हां ठीक आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सेक एक्स येईल म्हणजे इथे मिस्टेक झाली होती फक्त. मग इथे काय होतं कॉस एक्स येईल किंवा तसंच ठेवू आपण. देयरफॉर मायनस 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 इथे काय होईल मायनस आणि हे पण मायनस मायनस प्लस झाले मायनस आणि पुन्हा एक मायनस आहे हे मायनस मायनस प्लस झाले. ठीक आहे, म्हणजेच सेक एक्स कॅन्सल झाले आणखी कॉट एक्स कॅन्सल झाले आणि साइन एक्स सुद्धा कॅन्सल झाले. आन्सर आलं 1 इक्वल टू आर एच एस. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला नंबर 4 सॉल्व्ह करता येईल. पुढचं एक्झाम्पल नंबर 5. प्रूव्ह दॅट sin 2 पाय प्लस एक्स सेक स्क्वेअर पाय मायनस एक्स टॅन 2 पाय मायनस एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर पाय बाय 2 प्लस एक्स साइन पाय मायनस एक्स कोसेक स्क्वेअर मायनस एक्स इक्वल टू दाखवायचं टॅन 2 एक्स. तर LHS यामध्ये नंबर 5 मध्ये LHS आहे साइन 2 पाय प्लस एक्स त्यानंतर सेक स्क्वेअर पाय मायनस एक्स मल्टिप्लाय टॅन 2 पाय मायनस एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर पाय बाय 2 प्लस एक्स मल्टिप्लाय साइन पाय मायनस एक्स आणि मल्टिप्लाय कोसेक स्क्वेअर ऑफ मायनस एक्स. हे आहे LHS आणि RHS आपल्याला दाखवायचं आहे टॅन क्यूब एक्स दाखवायचे. मग साइन पाय प्लस एक्स, साइन पाय प्लस थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन काय होईल साइनला साइन निगेटिव्ह आहे म्हणजेच मायनस साइन एक्स ब्रॅकेट क्यूब म्हणजे साइन क्यूब पाय प्लस एक्स याचा अर्थ साइन पाय प्लस एक्स ब्रॅकेट रेश टू 3 म्हणजेच मायनस साइन एक्स ब्रॅकेट क्यूब येईल आणि सेक पाय मायनस एक्स म्हणजे 180 मायनस थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंटमध्ये सेकचं साइन काय असेल निगेटिव्ह म्हणजेच काय होईल मायनस सेक एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय 2 पाय मायनस एक्स लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन 2 पाय मायनस एक्स म्हणजेच किती होईल टॅन एक्स होईल. ठीक आहे, आता डिवायडेड बाय कॉस पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजेच पाय बाय 2 प्लस थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल असेल तर कॉसचं साइन निगेटिव्ह आहे आणि हा असेल तर काय होतं कॉसचं साइन होतं म्हणजेच मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता साइन पाय मायनस एक्स म्हणजेच लाईज इन सेकंड क्वाड्रंटमध्ये साइनला साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचा आन्सर काय होईल साइन पाय मायनस एक्स म्हणजे साइन एक्स आहे आणि कोसेक स्क्वेअर मायनस एक्स. मग कोसेक मायनस
थीटा. कोसेक ऑफ मायनस थीटा इज मायनस कोसेक थीटा म्हणजे मायनस कोसेक एक्स ब्रॅकेट स्क्वेअर and therefore equal to मायनस साइन एक्स क्यूब म्हणजेच मायनस साइन क्यूब एक्स. त्यानंतर इथे मायनस म्हणजे अगोदर काय झालं, हे मायनस आणि हे मायनस किती झालं प्लस मल्टिप्लाय सेक स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय टॅन एक्स डिवायडेड बाय इथे मायनस साइन आणि ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर प्लस झाला म्हणजे किती आलं साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय साइन एक्स आणि मायनसचा स्क्वेअर पुन्हा प्लस झाला इथे आलं कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता साइन क्यूब एक्स आणि इथे साइन स्क्वेअर एक्स साइन एक्स म्हणजे हे कॅन्सल झालेले आहे. तर किती राहिलं सेक स्क्वेअर एक्स म्हणजेच 1/, तर इक्वल टू 1/, कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय टॅन एक्स आणि डिवायडेड बाय किती राहिलेले कोसेक स्क्वेअर एक्स आणि डिवायडेड बाय कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे त्याला डिवायडेड येईल 1/, साइन स्क्वेअर एक्स 1/, साइन स्क्वेअर एक्स therefore equal to 1/, cos स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय टॅन एक्स आणि मल्टिप्लाय किती होईल साइन स्क्वेअर एक्स होईल दॅट इज इक्वल टू टॅन एक्स आणि हे साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे किती झाले टॅन स्क्वेअर एक्स आणि therefore इक्वल टू टॅन क्यूब एक्स इक्वल टू RHS. ठीक आहे. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला प्रूव्ह करता येतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 6 आहे पहा. नंबर 6 prove that number 6 cos theta plus sin 270 plus theta minus sin 270 minus theta plus cos 180 plus theta equal to 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता याच्यामध्ये पहा सोल्युशन येतं. एक्झाम्पलमध्ये आहे प्रूव्ह दॅट आहे सगळे. तर LHS cos थीटा प्लस साइन 270 प्लस थीटा त्यानंतर मायनस साइन 270 मायनस थीटा आणि प्लस कॉस 180 प्लस थीटा हे झाली LHS. आता इथे आहे कॉस थीटा त्यानंतर साइन 270 प्लस थीटा 270 म्हणजे 3π/2 270 म्हणजे 3π/2 इथे लिहिते मी 3π/2 प्लस थीटा मायनस साइन 270 म्हणजे 3π/2 मायनस थीटा आणि प्लस कॉस पाय प्लस थीटा 180 म्हणजे पाय. आता फॉर्म्युला वापरू आपण. तर कॉस थीटा इथे किती होईल साइन 3π/2 प्लस थीटा 3π/2 प्लस थीटा म्हणजे लाईज इन फोर्थ क्वाड्रंट म्हणजे 270 प्लस थीटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि फोर्थमध्ये साईनला साईन निगेटिव्ह म्हणजेच काय होईल मायनस साईन येईल आणि साईनचं काय झालं पाच झालं हा पाय म्हणजे इथे किती होईल कॉस थीटा मायनस कॉस थीटा आणि नंतर इथे मायनस साइन 3π/2 मायनस थीटा 3π/2 मायनस थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्डमध्ये साईनला साईन निगेटिव्ह आहे म्हणजेच इथे काय होईल मायनस मायनस प्लस झालं किंवा ब्रॅकेटमध्ये तिथे मायनस साईनचं काय झालं कॉस आणि इथे प्लस कॉस पाय प्लस थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्डमध्ये कॉसला साईन निगेटिव्ह आहे म्हणजे तिथे मायनस कॉस थीटा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण फॉर्म्युले यूज केलेले आहेत. आता साईन पाहूया आपण. इथे कॉस थीटा आहे इथे आहे मायनस कॉस थीटा त्यानंतर मायनस मायनस प्लस झालं प्लस कॉस थीटा आणि इथे आहे मायनस कॉस थीटा. आता इथे कॉस थीटा मायनस कॉस थीटा कॅन्सल झाले कॉस थीटा मायनस कॉस थीटा कॅन्सल झाले किती राहील 0 म्हणजे इक्वल टू आहे आपलं RHS. इथे का RHS किती होतं 0 आपल्याला 0 दाखवायचं होतं आहे RHS. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह दॅट एक्झाम्पल असेल तर अशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येतं. ठीक आहे.